मला मी असा ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये सुद्धा गेली 15 वर्ष सातत्याने मी लोकप्रतिनिधी म्हणून पुणे शहरामधून निवडून येतोय। पुणे शहरातील विविध पदांवरती मी पक्ष संघटनेचं काम केले आणि मला वाटतं की आज पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्केलवरती मला काम करण्याची संधी आदरणीय बाळासाहेबांमुळे मिळते। मी त्यांचं मनापासून त्यांचं आणि वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल जाधव आणि संपूर्ण पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांचे मी मनापासून आभार मानेल। आता अनेक नेत्यांना तुम्ही भेटलात मनसे सोडल्यानंतर, मात्र संधी तुम्हाला बाळासाहेबांनी दिली। काय बाकीच्या नेत्यांमध्ये आणि बाळासाहेबांमध्ये काय फरक तुम्हाला वाटतं? मला वाटतं की मी ज्यावेळेस पहिल्यांदा 12 तारखेला पक्ष सोडला तेव्हापासून मी अनेक सर्वच पक्षांचे मला वाटतं महाराष्ट्रातले जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे मी जाऊन आलो। परंतु मला ज्या वेळेस मी या सर्व नेत्यांना भेटलो त्यावेळेस बऱ्यापैकी नेत्यांना मी माझी भूमिका जी समजून सांगत होतो शहराच्या विकासासंदर्भातली, त्याच्यामध्ये कुठेतरी राजकीय वलय असल्याचं दिसून येत होतं। परंतु मी ज्यावेळेस आदरणीय बाळासाहेबांना भेटलो त्यांच्या राजगृह या ठिकाणी साधारण 1 तास आमची पुणे शहरातील विविध विषयांवरती चर्चा झाली आणि मला वाटतं की इतकं माझं प्रगल्भतेने त्यांनी सगळ्या विषय पुणे शहराच्या बाबतीतले ऐकून घेतले आणि कशा पद्धतीने मी त्या शहराची निवडणूक जिंकू शकतो ही गणितं माझी सगळी त्यांनी ऐकून घेतल्यानंतर मला ते त्याच दिवशी बोलले होते की मी आता तुमचं नाव जाहीर करू का। परंतु 2-3 दिवस मी त्यांना म्हटलो की साहेब मला एक 2-3 दिवस थोडे विचारासाठी द्या आणि 2 दिवसांनी मला ते त्या गोष्टी ज्या होत्या त्या एकदम अमेझिंग होत्या की त्यांनी मला स्वतःहून फोन केला सकाळी। परत एवढा मोठा नेता स्वतःहून फोन करतो आणि फोन केल्यानंतर पुन्हा विचारतो तात्या काय झालं का विचार। मी त्याच दिवशी नाही म्हणू शकलोच नाही म्हणणारच नव्हतो मी, त्यामुळे मी त्याच दिवशी लगेच हो बोललो आणि 2 दिवसापूर्वी संध्याकाळी माझं नाव वंचितच्या यादीमध्ये आलं। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही पुण्याची ही निवडणूक लढणार? माझ्या शहरामधील जे महत्वाचे मुद्दे आहेत तो महत्वाचा मुद्दा म्हणजे हा वाहतुकीचा आहे। मला वाटतं की मी अकोला या ठिकाणी आलोय, खरंच मला वाटतं की माझ्या पुणे शहरापेक्षा छोटंसं शहर असेल परंतु इथं आल्यानंतर मला कुठल्याच रस्त्यावरती ट्रॅफिक जाणवली नाही। फ्लायओव्हर्स इथले फ्लायओव्हर्स पाहिल्यानंतर मला असं वाटतं की मी नक्की कुठं आलोय। माझं पुणे शहर मेट्रो सिटी म्हणून ज्या शहराकडे पाहिलं जातं सगळ्या दुनियेतनं तिथं फंड येतात, परंतु वाहतुकीची समस्या आमच्या शहरामध्ये इतकी गंभीर आहे। या वाहतुकीच्या समस्येवरती मला जास्त करून पहिल्यांदा कशावरती काम करायचं असेल तर या वाहतुकीच्या समस्येवर करताय, पाण्याच्या समस्येवरती करायचंय। कचऱ्याची समस्या आमच्या पुण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गंभीर झालेली। ज्या मूलभूत सुविधा आहेत गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा खासदार आमच्या शहरामध्ये आहे, 100 नगरसेवकांची सत्ता असणारी महानगरपालिका त्यांच्या ताब्यामध्ये आहे, परंतु जे काम मेट्रो सिटी सारख्या शहरामध्ये व्हायला पाहिजे ती गेल्या 10 वर्षामध्ये कुठलीही कामं खासदाराच्या माध्यमातून झाली नाही। अशा स्वरूपातली कामं मला माझ्या शहरामध्ये करायची आहेत। आता लव्ह ॲट फर्स्ट साईट असं म्हटलं जातं, तुम्ही बाळासाहेबांना भेटल्यानंतर त्यांनी तुम्हाला आग्रह केला उमेदवारी घ्या, दोन्ही बाजूंना लव्ह ॲट फर्स्ट साईट असं झालं असं वाटतं? नक्कीच मला वाटतं की अतिशय एवढं मोठं प्रगल्भ नेतृत्व मला साथ घालते आणि अशा वेळेस जर मी त्यांना ओ दिली नाही तर मला वाटतं की माझ्यासारखं दुर्दैवी माणूस कोण म्हणणार असं नाही की म्हणून मी लगेचच हो म्हटलं आणि 2 दिवसात मला त्यांनी उमेदवारी जाहीर केली। मित्रांसोबतची लढत आहे तुमचे, दोन्ही मित्र तुमचे जे तुमच्या विरोधात दोन्ही मित्र आहेत तुमचे, ही लढत कशी असेल तुमच्या दृष्टीनं तुम्ही कसं पाहताय? राजकारणामध्ये कुणी कुणाचा शत्रू कुणी कुणाचा मित्र नसतो, परंतु मला वाटतं की आम्ही तिघही पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये रवींद्र धंगेकर असतील ते जवळजवळ 25 वर्ष सभागृहामध्ये आहेत, मुरलीधरांना 10 वर्ष आहेत आणि मी 15 वर्ष आहे, त्यामुळे आमचे तिघही आम्ही पेशाने पैलवान आहोत आणि मला वाटतं की एक चांगली कुस्ती पुणे शहरामध्ये रमेल आणि त्याच्यामध्ये मी या कुस्तीमध्ये मी बरोबर बाजी मारेल। मोरे साहेब, आताच आपण सांगितलं अकोल्याचं वखाण केलं तुम्ही फ्लायओव्हर रस्त्याचं, अकोल्यात भाजपची सत्ता आहे, काय म्हणाल? मग पुण्यामध्ये काय झालं मग असं? मला वाटतं की जर अकोल्यामध्ये भाजपची सत्ता असेल मग मला वाटतं इथं एक हाती नसेल कदाचित, पण आमच्याकडे 100 नगरसेवकांची मग आमच्याकडे सुद्धा 100 नगरसेवकांची सत्ता आहे, 6 आमदार पुण्यामध्ये भाजपचे आहेत आणि एवढं मोठं 2 खासदारांचं 10 वर्षाची सत्ता आहे, तरी सुद्धा बेसिक प्रश्न जे आहेत आमच्या शहरातले लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेज हे सुद्धा आमच्या शहरातले अजूनपर्यंत सुटलेले नाहीये।
सांगितलं जातं की मेट्रो आली, RFD आलं, परंतु हे जे प्रकल्प आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रकल्प आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रकल्प जर तुम्ही दाखवणार असाल तर मला वाटतं की 100 नगरसेवकांचं एवढं 5वी बहुमत जे पुणेकरांनी तुम्हाला दिलं, तुम्ही पुणेकरांना काय दिलं, हा प्रश्न माझा या निवडणुकीमध्ये सर्व सत्ताधाऱ्यांना असणार आहे महत्वाचा. थँक्यू. शुभेच्छा तुम्हाला. शुभेच्छा.